वाव, एवढं इझिली इडली निघते हे बघा. नमस्कार. आज आपण बनवूयात माझ्या आईच्या स्टाईलची इडली आणि त्याच्याबरोबर आमच्या कर्नाटकातली फेमस तोगरी बेळे चटणी. खूप सोपी आहे करायला आणि त्याच्या मागे एक छोटीशी गोष्ट पण आहे, पण ती मी तुम्हाला रेसिपी झाल्यानंतर सांगणार. तर सुरू करूया आपण. पहिला करूयात माझ्या आईची इडली. तसं इडलीचं प्रमाण जे आहे ते अगदी आपण नेहमीची इडली करतो ना तसंच आहे, पण हे वाटताना कसं वाटायचं त्याची स्पेशल आयडिया काय आहे ते, आणि त्याच्याबरोबरच जेव्हा आपण इडली करतो म्हणजे फर्मेंट जेव्हा पीठ होतं त्यावेळेस आपण कशा पद्धतीनं इडली काढली पाहिजे म्हणजे ही इडली अगदी सॉफ्ट फ्लफी जाळीदार होते, ते आज आपण बघणार आहोत. आता इथं बघा, 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि 2 वाटी मी डोसा राईस जो असतो जाडावाला, रेशनचा राईस पण म्हणतात त्याला, तो घेतलाय. 1 चमचा मेथी दाणा घेतलाय आणि हे सगळं स्वच्छ 2-3 पाण्यातून धुवून हे असं भिजत ठेवलेलं आहे. हे बघा, जवळजवळ 4-5 तास ह्याला छान भिजवलं पाहिजे. कधी कधी आम्ही काय करतो, सकाळीच भिजवतो आणि मग रात्री वाटायला घेतो, म्हणजे काय होतं, भिजतं पण छान आणि नंतर फर्मेंट करायला पण त्याला छान टाइम भेटतो. आता हे वाटायचं कसं ते दाखवते. आता पहिला काय करायचं, पाणी पहिला जास्त घालायचं नाही. मिक्सर अर्ध्यापेक्षा थोडं कमीच भरायचा आणि अगदी कमी पाण्यामध्ये ह्याला वाटायचं आहे. ते कसं दाखवते तुम्हाला. आता हे असं खडबडीत झालं की ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं. आता वाटताना काय करतो आपण, बरेच लोक ह्याला फार गंध करतात, तर गंध न करता रवरवीत वाटायचं. उडीद असतं ना ते लगेच वाटलं जातं, अगदी गंध होतं, पण तांदूळ लगेच वाटला जात नाही. बरेच लोक वेगवेगळं पण वाटतात, तेही चालेल, पण तांदळाचा मात्र रवा झाला पाहिजे आणि उडीद मात्र बारीक वाटलं पाहिजे. तर हे दोन्ही जर तुम्ही कमी पाण्यात वाटलं तरच ते पॉसिबल आहे. दाखवते. थोडंसं पाणी. आता पल्स मोडवरती फिरवायचं, जरा जरासा एक सिंगल पल्स द्यायचा. हे बघा, असं रवेदार पीठ व्हायला पाहिजे. यातला जो उडीद आहे तो एकदम सॉफ्ट वाटला जातो, कारण तो अगदी पिष्टमय होतो, पण तांदूळ जो आहे तो जास्त वाटला जात नाही लगेच. जर तुम्ही खूप जास्त वेळ मिक्सर फिरवला तर नक्कीच तो सुद्धा अगदी बारीक होऊन जाईल, तर तसं आपल्याला अजिबात नको आहे. आणि आता हे पीठ जे आहे ते आपण काढून घेऊया. हे पीठ जेव्हा आपण पातेल्यात काढतो त्यावेळेस मिक्सर धुताना त्याला थोडंसं पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट करून घ्यायची, जसं आपल्याला इडलीला लागतं तसं. सुरुवातीलाच तुम्ही पाणी जास्त घातलं ना की ते खूप पिष्टमय होऊन जातं, आणि त्याच्या जेव्हा आपण ते फर्मेंट करायला ठेवतो तेव्हाच मीठ घालायचं. ते छान सगळं मिक्स करायचं, पाणी, मीठ आणि पीठ, आणि ते ठेवून टाकायचं फर्मेंट करायला 7 ते 8 तास. कारण का ते तुम्हाला सांगते. ती आधीच मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता इथं बघा, मी ते मिक्स का करायचं म्हटलं, एकदा हे पीठ फर्मेंट झालं, ह्याच्यामध्ये एअर बबल्स आले की मग हे पीठ अजिबात हलवायचं नाही, मिक्स करायचं नाही. हा चमचा जो आहे तो असा घातलेला असाच ठेवायचा, त्याला मिक्स करून एकत्र करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. त्याच्यामुळेच आपल्या इडलीला मग जाळी येत नाही, इडली छान फुगत नाही. आता कसं ते दाखवते तुम्हाला. आमच्या घरी पहिला खूप लोक होती, जॉईंट फॅमिली होती ना, तर त्यामुळे इडल्या खूप लागायच्या. तर त्यावेळेला आई काय करायची, वाटी इडली करायची. वाटी इडली म्हणजे कशी, जर तुम्ही असं केळीचं पान जर त्याच्यात घातलं तर ती वाटी घाण होत नाही. पटापट केळीचं पान घालून त्याच्यामध्ये इडली काढली, वाटी केळीचं पान बाहेर काढलं की संपलं, परत त्याच वाटीत आपण लावू शकतो. नाही तर काय होतं, इडली पात्र वगैरे घेतली की ते खडबडीत होतं, म्हणजे पुन्हा इडली घातली की ती इडली निघताना खूप असं खरडून खरडून काढावं लागतं आणि त्याचं जे वरचं सरफेस असतं ते छान दिसत नाही. तर इथं बघा, अशा वाट्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये नुसता केळीचं जे पान आहे ते स्वच्छ धुवून ह्याच्यात असं ठेवून टाकायचं. आता काय करायचं तुम्हाला दाखवते.
हे जे पीठ आहे ते हलक्या हातानेच आपण उचलायचं आहे, हे बघा. आणि हे मिक्स वगैरे न करता असंच या, त्यामुळे बघा इथं तुम्ही बघू शकता जाळी किती छान आणि किती फ्लफी झालंय हे पीठ. हे बघा. अर्धी वाटीच भरायची आपल्याला. आता पेडावण जे आहे मस्त गरम झालं. इथे बघा पाणी उकळतंय आणि आता आपण ही वाटी इडली जी आहे ती याच्यात ठेवूया. 10 मिनिटं आपल्याला इडल्या उकडून घ्यायच्या आहेत. हाय फ्लेमवर 5 ते 7 मिनिटं आणि नंतर लो फ्लेम करून 5 ते 7 मिनिटं. आता आपल्याला करायचं आहे तोगरी बेळे चटणी. ही चटणी खूप स्पेशल आहे, कर्नाटक स्पेशल आहे, खूप टेस्टी होते आणि ही बनवायची आहे. तोगरी बेळी म्हणजे काय, तूर डाळ. तूर डाळापासून बनवायची ही चटणी आहे आपल्याला. आता तूर डाळ थोडंसं पित्त होतं त्याच्यानी, काही लोकांना गॅस पण होतो. तर म्हणून काय करायचं आहे, तूर डाळ जी आहे ती छान भाजून घ्यायची आपल्याला, अगदी खरपूस. त्याच्याने आपल्याला पित्ताचा त्रास नाही होणार किंवा गॅस पण नाही होणार. आता इथं 1 वाटी तूर डाळ घेतली आहे. ही छान खमंग आपल्याला परतून घ्यायची आहे. लालसर होईपर्यंत. आणि ही परतती आहे तोपर्यंत काय करायचं, इथं एक अर्धा चमचा जिरं. जिऱ्याने पण काय होतं, गॅस होत नाही. सुक्या मिरच्या, इथं मी बॅडगी वापरते, तुमच्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्या 5-6 मिरच्या घाला. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि हे सगळं छान आपल्याला खरपूस परतून घ्यायचं आहे. मिरच्या, तूर डाळ आणि जिरं. आता इथं तुम्ही बघू शकता की तूर डाळ जी आहे ती आपली किती छान अशी खरपूस भाजली गेलेली आहे. आता ह्याच्यात काय करायचं, थोडं नावाला खोबरं, अगदी नावाला, बस फक्त बाइंडिंग येण्यासाठी 2 कढीपत्त्याची दांड्या काढून, एक अर्धा इंच आलं आणि चिंच एवढं घालून एकदा हलकंच परतून घ्यायचं. आणि मग आपण हे थंड झाल्यावर वाटून घेऊया. विष्णूजींचा हिंग. आता हिंग मी लास्टला का घालते, पहिला जर आपण हिंग घातला ना तर तो करपतो, कारण तूर डाळ भाजायला आपल्याला वेळ लागते. तर आता ह्याच्यामध्ये हिंग घालायचं. गॅस मी बंद करते आणि थंड झाल्यावर हे वाटून घेते. चवीपुरता मीठ आणि थोडासा गूळ घालायचा. चटणीला टेस्ट आणि जास्त चांगली येते. तर वाटून घेऊया. हे बघा अशी चटणी व्हायला पाहिजे. आता ह्याला फोडणी देऊया. थोडंसं तेल, आता तेल जास्त नको आहे, तेल जरासं गरम होऊ दे. मोहरी, कढीपत्ता, हिंग, बस. वाव. आता गॅस बंद करूया. हे बघा असं क्लीन चाकू यायला पाहिजे. इडली झालेली आहे. आता काय करायचं, 1-2 मिनिटं ह्या इडली पात्रामध्ये गॅस बंद करून ठेवायचं, म्हणजे आणि जरा ती छान सेट होते. 2 मिनिटं झालेली आहे. आपण इडली आहे ती काढून घेऊया. बघा जिथं जरासं चिकटल्यासारखं वाटते तेवढंच, एवढं इझिली इडली निघते. हे बघा, हे बघा. तोगरे बेळे चटणी.
असं केळीचं पान ठेवलं ना की इडलीचं जे आपलं भांडं असते म्हणजे वाटी असते ती एवढी क्लीन निघते. पुन्हा याच्यात इडल्या करायला पटापट आपण मोकळं. प्लस आपली इडली जी आहे ती दिसते पण फाईन. हे बघा, खालचं काढायची गरजच नाही आहे. ते कसं काढायचं ते पण दाखवते तुम्हाला. ही अशी इडली काढली की काय करायचं, हे बघा, केळीचं पान इतकं इझिली असं निघतं. इतकी छान सरफेस तयार होते. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये खायला देताना सुद्धा किती मस्त आहे बघा. असंच आपण प्लेटमध्ये देऊ शकतो. ह्याच्यावरती थोडीशी तोगरेबेळी चटणी आणि इडली बघा किती स्पॉन्जी झाली आहे. हे बघा, बघितलं कशी रवाळ झालेली आहे. सो मस्तपैकी चटणी घेऊन एक नंबर झाले. आणि ती तोगरेबेळी चटणी जी आहे ना ती इतकी यम लागते. तुम्हाला सांगू, आपण सांबार करतो ना, सांबार मसाला घरी, तर त्याचा कसा स्वाद येतो, त्याचा कसा ॲरोमा येतो, अगदी तसाच ॲरोमा तुम्हाला या चटणीमध्ये येणार. इतकं सुंदर लागतं. हे नक्की करून बघा, तुम्हाला आवडणार. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.